हॉटेलसारखी खमंग बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून रसाळ फिश फ्राय घरी बनवणं अवघड वाटतंय का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण अगदी कमी वेळेत आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये परफेक्ट हॉटेल स्टाईल फिश फ्राय बनवणार आहोत. कोणतेही महागडे मसाले नाहीत किंवा कोणतेही अवघड पद्धत नाही. तरीही चव अशी की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. आषाढ महिना सुरू असल्यामुळे ही रेसिपी आणखी खास आहे. मासे आणि सी फूडमध्ये ही माझ्या सर्वात आवडत्या रेसिपींपैकी एक आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हालाही ही तितकीच आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी सीमाज व्लॉग्स अँड किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. चला तर मग अगदी स्वादिष्ट हॉटेल स्टाईल फिश फ्राय रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण आता अर्धा किलो एवढा मासा घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही मासा घेऊ शकता. मी इथे मासा व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेला आहे. आता आपण त्यात छान मसाले लावून त्याला मॅरिनेट करून ठेवूया. सर्वप्रथम अर्धा टीस्पून हळद घालूया, त्यानंतर 1 टीस्पून धनेपूड घालूया, अर्धा टीस्पून त्यानंतर तिखट घालूया आणि त्यानंतर अर्धा टीस्पून एवढा गरम मसाला आपण घालून घेऊया. तुमच्याकडे जर फिश मसाला असेल ना तर तुम्ही फिश मसालासुद्धा गरम मसाल्याऐवजी वापरू शकता. आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि फिश फ्रायला भन्नाट चव देणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अर्धा टीस्पून अद्रक लसणाची पेस्ट. हे नक्की घाला तुम्ही. प्लीज स्किप करू नका. बिकॉज ह्यामुळे आपल्या ज्या आपण रेसिपी बनवत आहे त्याला अप्रतिम अशी टेस्ट मिळणार आहे. त्यामुळे अद्रक लसूण ही पेस्ट तुम्ही स्किप करू नका. त्यानंतर आपण इथे लिंबू घालून घेणार आहोत आणि मी इथे एका लिंबाचा रस घातलेला आहे. आता हे सर्व आपण मसाले माशाला छानपैकी लावून घेऊया. सुरुवातीला मी चमच्याने लावण्याचा प्रयत्न केला होता, हलवण्याचा, एकजीव करण्याचा, पण मला हाताने मसाला लावला की तो प्रत्येक तुकड्यावर एकसारखा आणि छान लागतो. त्यामुळे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे. यानंतर हे बघू शकतो मी अगोदर अर्ध्या लिंबाचा रस घातलेला होता. त्यानंतर मला असं वाटलं की तो कमी पडला. त्यानंतर मी पुन्हा एकदा अर्ध्या लिंबाचा इथे रस घालून घेतलेला आहे. लिंबामुळे एकदम अप्रतिम भन्नाट अशी टेस्ट येते आपल्या फिश फ्रायला. त्यामुळे बिलकुल स्किप करू नका. आता पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊया म्हणजे प्रत्येक फिशच्या आपल्या पीसला मसाल्याचं सुंदर कोटिंग येईल. आता हे भांडं आपण झाकून ठेवूया. अर्धा तास आपण हे साधारण आपण मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूया. तेवढ्यात आपले मसाले माशांमध्ये छान मुरतील आणि फिश फ्रायची चव आणखीच अप्रतिम होईल. आता गॅसवर एक कढाई ठेवूया. त्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया. फिश फ्रायसाठी खूप जास्त तेलाची गरज नसते. अगदी कमीसुद्धा नको, एक मीडियम आपल्याला एवढं तेल पाहिजे आहे. मी इथे जितकं तेल घेतलं आहे ते ह्या रेसिपीसाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता, बट इथे गरज नाही आहे आपल्याला जास्त तेलाची. तर तुम्ही बघू शकता मी तेल फारच कमी इथे यूज केलेलं आहे. तेल गरम झालं की आपण मॅरिनेट करून ठेवलेले फिशचे जे पीसेस आहे ते हलक्या हाताने एक एक करून असं कढईमध्ये आपण ठेवणार आहे, सोडून घेणार आहोत. कढईमध्ये जास्त गर्दी करू नका. मी हे 2 बॅचमध्ये तळणार आहे, फ्राय करून घेणार आहे. त्यामुळे प्रत्येक तुकडा असा छान आणि एकसारखा फ्राय होईल आपला. जास्त जर गर्दी केली तर आपले ते एकसारखं समान असे फ्राय होत नाही. त्यामुळे जास्त गर्दी करू नका. आता हे बघू शकता तुम्ही, हे मी दुसऱ्या बॅचमध्ये फ्राय करून घेणार आहे. हे मी आता साईडला ठेवणार आहे. आता एक खूप महत्त्वाची टिप मंडळी, इथे गॅसची जी फ्लेम असते ना ती नेहमी मध्यम ठेवा. जास्त हाय करू नका किंवा जास्त लोसुद्धा ठेवू नका. बिकॉज जर जास्त हाय जर केला आपण तर पटकन रंग येतो पण आतून नीट असा तो शिजला जाणार नाही आणि कच्चाच राहू शकतो आतून. त्यामुळे जास्त हाय करू नका आणि जास्त कमीसुद्धा ठेवू नका. जास्त जर कमी ठेवला तर फिश हे कुरकुरीत होणार नाही, क्रिस्पी आपल्याला फिश मिळणार नाही. त्यामुळे मध्यम आचेवर फिश फ्राय केले तर बाहेरून सुंदर क्रिस्पी आणि आतून एकदम असे रसाळ आणि खूप टेस्टी असे भन्नाट असे तयार होतात. साधारण 2 मिनिटानंतर आपण फिश हलक्या हाताने पलटून घेऊया. हा सुंदर सोनेरी कलर तर बघा किती मस्त गोल्डन क्रस्ट आला आहे. व्हिडिओमध्ये हा रंग किती छान दिसतोय ना.
हीच तर खरी हॉटेल स्टाईल फिश फ्रायची ओळख आहे. आता दुसरीही बाजू आपण अशा पद्धतीने फ्राय करून घेऊया. घाई अजिबात करू नका आणि फिश वारंवार पलटूसुद्धा नका, त्यामुळे तिचं कोटिंग निघून जाऊ शकतं आणि फिशसुद्धा आपले तुटू शकतात. 2 मिनटात ही सुद्धा बाजू आपली छान कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईल. हे बघा आपली रेडी आहे ही सुद्धा बाजू. आणि त्यानंतर झाली बघा आपली ही सुद्धा बॅच तयार. किती सुंदर अप्रतिम रंग आला आहे, बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ. आता एका प्लेटमध्ये हे बघा टिश्यू पेपर घेतलेला आहे, मी ठेवलेला आहे. त्यानंतर हे पीसेस मी काढून घेणार आहे, त्यामुळे जास्तीचं जे तेल आहे ते टिश्यू शोषून घेईल. आणि त्या प्रथम मी कोथिंबीरसुद्धा इथे घालून घेतलेली आहे. चला तर मग अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा तयार करून घेऊया, म्हणजे फ्राय करून घेऊया. मी तीच कढई इथे यूज केलेली आहे. थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर पुन्हा आपली दुसरी जी बॅच आहे ती आपण फ्राय करून घेणार आहे. तशी जोपर्यंत आपली दुसरी बॅच फ्राय होत आहे तोपर्यंत आपण माशांविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. अनेकांना फिश खायला खूप आवडते, पण ती आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत नसतं. माशांमध्ये उत्तम दर्जाचं प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे शरीराची ताकद वाढण्यासाठी आणि आपले जे स्नायू असतात ते मजबूत होण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी मदत होते. म्हणूनच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये अधूनमधून माशांचा समावेश करायला हरकत नाही. काही प्रकारच्या माशांमध्ये शरीरासाठी इम्पॉर्टंट असे ओमेगा 3 ॲसिडही असतात. हे मेंदूच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तसेच माशांमध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, आयोडीन आणि सारखे पोषक तत्त्वही मिळतात. आणि बघा आपली हॉटेल स्टाईल फिश फ्राय तयारसुद्धा झालेली आहे. अतिशय खमंग, कुरकुरीत आणि आतून रसाळ, दिसायला इतकी आकर्षक की पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल. हो की नाही? आलं की नाही तुमच्याही तोंडाला पाणी? तर गरमागरम अशा पद्धतीची फिश फ्राय रेडी करून त्यावरती कोथिंबीर भुरभुरून आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारची ट्राय करा आणि एन्जॉय करा. बिलीव्ह मी गाईज, तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही नक्की हॉटेलची फिश फ्राय डेफिनेटली तुम्ही विसरून जाणार आहे, ह्याची मला खात्री आहे. आणि जर तुमच्या घरी गेस्ट येणार असतील, अशी पद्धतीची तुम्ही बनवले फिश फ्राय, त्यांना सर्व केले, तर ते नक्कीच तुम्हाला विचारतील कुठून, कोणत्या हॉटेलमधून तुम्ही ऑर्डर केलेली आहे. इतकी टेम्पटिंग, इतकी डिलिशियस रेसिपी आपली तयार होते. तर मंडळी, आपली आषाढ स्पेशल फिश फ्राय तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली. कमी वेळेमध्ये झटपट होणारी आणि घरच्या साहित्यांमध्ये तयार होणारी आपली फिश फ्राय एकदम हॉटेल स्टाईल परफेक्ट. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. हे बघा कैवल्यने लगेच ताव मारायला सुरुवात केलेली आहे. आता आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही सुद्धा बनवा आणि एन्जॉय करा. भेटूया तर पुढच्या रेसिपीमध्ये.